जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 आणखीन काही जिल्ह्यांचे अपडेट आलेले आहेत. तर चला तर मग पाहूया की ते जिल्हे कोणते आहेत ते. त्याआधी आपण आता 500 सबस्क्रायबरचा टप्पा गाठलेला आहे. तर आपल्या सर्वांचा विश्वास, त्याचबरोबर आपल्या सर्वांचा पाठिंबा याच्या आधारावर आपली ही वाटचाल अशीच चालू राहील अशी मी आशा करतो. तर चला तर मग पाहूया आपण कोणत्या जिल्ह्याचे अपडेट घेणार आहोत ते. बघा, बऱ्याच जिल्ह्यांची नोंदणी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे, निकाल जाहीर झालेला आहे. तर आता आपण पुढचा जिल्हा पाहूया, तो सिंधुदुर्ग. तर सिंधुदुर्गचे अपडेट आपण पाहूया. बघा, आपण पाहू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होमगार्ड सदस्यांना अनुशेष पूर्ण करण्याकरिता 19/8/2024 ते 22/8/2024 अखेर घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेले गुण व पूर्वी सादर करण्यात आलेले आहेत. तसेच दिनांक 24/8/2024 रोजी कागदपत्र पडताळणी केलेली आहे. ज्या उमेदवारांचे तांत्रिक गुण जमा करण्यात आलेले नव्हते त्यांचे गुण जमा करून अंतिम पात्र उमेदवारांची यादी सोबत सादर करण्यात येत आहे. तर अशा प्रकारे ही यादी लावण्यात आलेली आहे, आपण पाहू शकतो. बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी पथक आहे, तिथं 20 पुरुष उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर त्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 28 आणि त्यामध्ये लोएस्ट मार्क्स आहेत 16, आपण पाहू शकतो. त्याचबरोबर महिलांची यादी आहे, ज्यामध्ये 4 महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर आपण पाहू शकतो महिलांमध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 28 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 16. तर अशा प्रकारे हे पथक होतं सावंतवाडी पथक. येथे एकूण 24 जागांची भरती झालेली आहे. पुढचं पथक आहे बांदा. तर आपण पाहू शकतो बांदा या ठिकाणी 8 पुरुष उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यामध्ये हायेस्ट स्कोर आहे 24 आणि लोएस्ट आहे 16. त्यानंतरनं महिलांची लिस्टही आपण पाहू शकतो, तिथे 4 महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यांच्यामध्ये हायेस्ट आहे 26 आणि लोएस्ट आहे 20. त्याचबरोबर त्या पुढचं पथक आहे वेंगुर्ला. बघा, वेंगुर्ला पथकामध्ये एकूण 17 पुरुष उमेदवार व 3 महिला उमेदवारांचे सिलेक्शन झालेलं आहे. तर वेंगुर्ला पथकामध्ये पुरुषांमध्ये हायेस्ट आहे 26 आणि लोएस्ट आहे 16. त्याबरोबर महिलांमध्ये हायेस्ट आहे 31 आणि लोएस्ट आहे 18. त्याबरोबर त्यानंतरचं पुढचं आपण पथक पाहू शकतो मालवण. मालवण पथकामध्ये 26 पुरुष उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये हायेस्ट आहे 26 व लोएस्ट आहे 15 मार्क्स. त्याचबरोबर तिथे ज्या महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा 2 महिला आहेत. त्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 26 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 20. तर त्यानंतरनं पुढचं पथक होतं कुडाळ. तर आपण पाहू शकतो कुडाळ पथकामध्ये एकूण 32 पुरुष उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 29 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 17. आणि त्या ठिकाणी 10 महिला उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर आपण पाहू शकतो की हायेस्ट मार्क्स घेणाऱ्या महिला उमेदवारांना मार्क्स 28 आहेत आणि लोएस्ट मार्क्स 14 आहेत. तर पाहू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे देवगड पथक आहे. देवगड पथकामध्ये 23 पुरुष उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 27 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 16. त्याचबरोबर 4 महिला उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 32 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 22. त्याच्या पुढील पथक आहे कणकवली. तर कणकवली पथकामध्ये एकूण 35 पुरुष उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये हायेस्ट आहे 28 आणि लोएस्ट आहे 19. त्याचबरोबर 7 महिला उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये हायेस्ट मार्क्स आहेत 36 आणि लोएस्ट मार्क्स आहेत 18. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की आत्तापर्यंत आपण पाहत असलेल्या मेरिटमध्ये ह्या महिला उमेदवाराला सर्वात जास्त मार्क्स आहेत, 36 मार्क्स आहेत. कारण की आत्तापर्यंत आपण 35चा हायेस्ट पाहिला होता बऱ्याच वेळा, पण हे 36 मार्क्स म्हणजे टेक्निकलचे जे 4 मार्क्स आहेत ते ॲड झालेले आहेत. तर आपण पाहू शकतो अशा प्रकारे त्यांना 36 मार्क्स मिळालेले आहेत. त्याचबरोबर पुढचं जे पथक आहे ते आहे सिंधुदुर्ग नगरी.
बघा सिंधुदुर्ग नगरीमध्ये 33 पुरुष उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये हायेस्ट आहे 30 आणि लोएस्ट आहे 14. त्याचबरोबर 3 महिला उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये हायेस्ट आहे 20 आणि लोएस्ट आहे 18. तर बघा अशा प्रकारे या ठिकाणचं मेरिट होतं. त्याचबरोबर उमेदवारांसाठी जे हमीपत्र आहे त्याचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो. हे आपण पाहू शकतो की हमीपत्र बंधपत्र ज्याला म्हणतो त्याचा नमुना आहे. तर हा फॉर्म आपल्याला भरावा लागतो. त्याच्यावर आपली सही असेल, फोटो असेल आणि म्हणजे एक प्रकारे तुम्ही होमगार्डमध्ये जे कर्तव्य करताय त्याच्या संबंधीच्या या तांत्रिक बाबी आहेत. तर हे देणं खूप बंधनकारक आहे. जर हे दिलं नाही तर तुम्ही अपात्र होऊ म्हणजे होता किंवा जर याच्यासाठी तुम्ही गैरहजर राहिला तर तुम्ही अपात्र होताल. हे फिलअप करून देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं याच्यामध्ये कोणी हलगर्जीपणा करू नका. तर अशा प्रकारे होतं हे मेरिट सिंधुदुर्ग जिल्ह्याचं. मी आशा करतो की हा व्हिडिओ समजला असेल. अशाच प्रकारे तुमचं प्रेम राहू द्या आणि जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा. तुमचे नातेवाईक मित्रपरिवारापर्यंत ही माहिती पोचवा. तुम्हाला आत्तापर्यंत देत असलेली सर्व माहिती समजत असेल असं मी आशा करतो. आणि आज आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी आपला 500चा माइलस्टोन गाठलेला आहे. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार आहे आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. येणारं वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि आनंदाचं जावो हीच बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि एवढं बोलून माझा हा व्हिडिओ मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.